नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रांत संदीप पिळगोकराचो माई मोगाचो येवकार. सुरवेक पळय आयच्यो मुखेल खबरो. कळंगुटे टुरिस्टांनी BMW ठोकली 2 व्हीलराचेर. 3 जाण जखमी. एका टुरिस्टान काडल्यो फुज्यो. थळाव्यांनी घातलो बोवाळ. टुरिस्टांची गाडी केली पंक्चर. पुलिसांक काडलो घाम. कुळ्या अचकीत सुरू. ऑनलायन टॅक्सी सेवा बुकींग. कुळे दूधसागर टूर ऑपरेटर असोसिएशनान काउंटर केलो बंद. सांज मेरेन GTDCन ऑफलायन टॅक्सी सेवेक दिली तात्पुरती परवानगी. गोंयभरच्या प्रायमरी हेल्थ सेंटरांनी सुरू जातली पॅलेटिव्ह केअर युनिटां. गोंयच्या हजारांनी कॅन्सर पेशंटांक जातलो लाव. गोंयांत पॅलेटिव्ह केअर पॉलिसी सक्सेसफूल करून दाखयतलोच. भलायकी मंत्र्यान उक्तायलो आत्मविश्वास. आतां खबरो विस्तारान. एकल्याक मॅनेज करप सोंपें. लोकशायेंत लोकांचे गर्देक मॅनेज करप भोव कठीण. गर्दी एक चेहरो घेवन वेवस्थेचे वास्तव चेहरो दाखयता. काल राती कळंगुटे पुलिसांक तेचो अनुभव आयलो. निमित्त टुरिस्टान थळाव्याचेर गाडी ठोकल्याचें, पूण पुलिसांक जाग्यारूच घाम काडलो. आतां कळचें ना, जेन्ना CMचे कदेल वतलें तेन्नाच कळटलें तुमकां. आरे सेटींग केलें रे तें तुवें. पयशे घातले तुज्या बोल्सांत. आदी आयकूया हे संवाद आनी उपरांत जाणा जावन घेवया कळंगूटचो फॅक्ट. दोग जाणांक लेडीज ताका हॉस्पिटलान व्हेला मरे तुमी मागीर तो मारला तो बोल गाडीन बसला सेफ्टी ऐकली ड्रायव्हर पुलीस ना सेटिंग केले रे तुवें सेटिंग केले रे पैसे बोलले रे तांकां हांव ना लॉंग लेट येयला चेडो आहा ना तेचे फाल्यां एग्जाम आहा आनी भावान गाडी पण थंय पावला गाडी इतली आतां एकल्याक घालना 1 वर जाल्या इतलें ट्रॅफीक जाता तरी कांयच ना. ताका सांगलें आमी भादवर वचून हाडी येता मनशाक म्हणून. गाडी खंय मारला गाडी खंय मारला पळय मरे तूं सोरो बिरो पळय गाडी गाडी खंय मारला पळय मरे दोन वरां जाली 2 वरां अजून ते एक्शन घेयना. काय मनशान कोणची पडटा ताका हाडिना. तू काढलो फास्ट आलो कितले जाणांचे हाडून मारली ताणें गाडी. खंय खंय लागला दाखय पळय तुका. आतां कर असो कर. काल राती उसराची ही घडणूक. कळंगूटच्या शांतादुर्गा मंदिराकडे BMW कार चलोवपी टुरिस्टान थळाव्या 2 व्हीलरवाल्याक ठोकलो. 3 जाण गंभीर जखमी झाले. लोकांक कळटकच लोकांनी मोठी गर्दी केली. आत्ताच्या आत्ता त्या टुरिस्टाक धरून आमचे मुखार हाडात. तिळकल्ल्या जमावान पोलिसांकडे मागले.
पुलिसांचेर आरोपांचो शिवर जायना फुडें पुलिसांकडे पावलां उबारचीच पडली। पुलिसांनी वेगान हालचाली करत एका टुरिस्टाक ताब्यात घेतलो। तरीकय लोकांचो उद्रेक चालूच आसलो, कित्याक तर बाकीच्या टुरिस्टांक तेंच्यांनी धरूंक नासलें। फोन भीती वाटते आता भीती वाटते। फोन बाहेर निघ रे। सेटिंग केला की नाही तुम्ही? आणि आता पळत हे घडणुकीची CCTV फुटेज। टू व्हीलरवाल्याचेर टुरिस्टांनी कशे तरेन गाडी ठोकली ते स्पष्टपणान दिश्टी पडटा। कुळे दूधसागरावयल्या टॅक्सी वेवसायिकांचो प्रश्न अजून सुटावो जावंक ना। सीएमाकडे उलोवणी चल्ल्यात। अचकीत ऑनलायन टॅक्सी सेवा बुकींग सुरू करपी कावंटर सुरू जाल्ल्यान थळाव्यामदीं खवदळ पडलो। तांणी कावंटर बंद करपाक लायलो। पळयात पुराय बातमी। GTDCची अधिकृत ऑर्डर नासतना ऑनलायन टॅक्सी सर्व्हिस कावंटर सुरू करपाचो पराक्रम कुळ्या घडला। दूधसागर टूर ऑपरेटर्स असोसिएशनान तेका खर हरकत घेतल्या। रान विभागान ऑनलायन टुरिझम सुरू करपाची मुभा दिल्या, पूण अचकीत हो कावंटर सुरू केल्ल्यान थळाव्या टॅक्सी ऑपरेटरां मदीं खवदळ पडलो। ह्या गोंधळाक अधिकाऱ्यांनी अजून जाप दिवंक नासली। आयकात नेमको कितें गोंधळ जाला तो। सडनली कितें जालें, GTDC कावंटर ओपन जालो विदावट इंटिमेशन। तेणें दादागिरी करपा लागून हांगा GTDC कावंटर ओपन केलो। आमी कित्याक लागून हें केल्लें, फॉरेस्टान आमकां ऑर्डर दिल्ली बाबा जीप सफारी सिजन चालू म्हणून, आनी तेजेर फक्त फॉरेस्टा भितर ऑर्डरी भितर कितें जालें, ऑनलायन मोड चालू म्हणून। आमचे सगळे आमी सरकारा कडेन दरबारा आमी उलोवप करून येयल्ले आसा। दोतोर प्रमोद सावंतान आमकां टोटली हेल्प केल्लो आसा। आमचो भारतीय जनता पार्टीचो अध्यक्ष दामू नायक तेणें आमकां हेल्प केल्लो आसा। विनय भाई आनी जे कोण आमकां पळय आतां आमकां सपोर्ट करपाक रावले आसा सगळे आमगेले, तेंच्यांनी आमकां टोटली सपोर्ट करून हे आमगेले जाग्यार घालपा लागून तेंच्यांनी आयज आमकां सुरवात करुया म्हणून आपयल्ले। आपयता आसतना आमी एकूच मुद्दो मांडलो की जर आमची वेबसायट जर आजून पर्यंत आमकां मेळना जाल्यार तुमी आमकां ऑफलायनीचेर आमगे गाडी सोडपाक तुमी आमकां सहकार्य करचें, इतल्यो आमचो डिमांड आसलेलो। उलोवप करून तुमी आमगेलें जें कितें पळय आतां वेबसायट आसा ते 8 दिसां भितर जे जातले न्हू ते 8 दिसां भितर आमकां ऑफलायनी सोडचे, होच आमचो डिमांड आसलेलो। अकस्मात हो GTDC कावंटर ओपन करता आनी खंयचे ते ऑनलायनीचे पयशे हें करता, हें म्हाका समजना। तुका फॉरेस्टा ऑर्डर तूं मिसगायड करूं नाका। फॉरेस्टान ती ऑर्डर फॉरेस्टान दिल्या, तुका GTDCन ऑर्डर दिवपा जाय। तुका GTDCचे आमी MD कडेन सगळ्या कडेन उलोवप करून येवन तूं हांगा दिशाभूल करूं नाका लोकांची। तूं जबरदस्ती हांगा तो कावंटर ओपन करता, ऑनलायनीचेर ते पयशे घेता, गेस्ट हांगा येता चालू करो म्हणून, हें बरोबर दिसना। हांगा आमी कित्याक पिसफुली आमी करपाची आमची तयारी आसलेली आनी आमगेली कमिटी आमी पिसफुली आमगेले करपाची अशी आमी पिसफुली वचपाचे रेडी आहा। हांगा अकस्मात आमकां जबरदस्ती हें करता, निर्माण करता की लॉ एंड ऑर्डर सिच्युएशन करपा लागून। हांव आजुनूय दुसऱ्या आजाक नमन करून बाबा हांगा लॉ एंड ऑर्डर जायना आसतना आमचो धंदो बरे भशेन आमगेलो पयलींच कसो आसा त्या प्रमाणे आमकां मेळचो, इतलेंच हांव मागतां। पळय हो GTDC कावंटर आसा हो टोटली इलिगल चलता, कळ्ळें तुका? आनी आमी कितें सांगलें, तो इलिगल चलता म्हणून तुगे ऑर्डर दाखय जाल्यार ऑर्डर दाखयना। हो जो कार्तिक आसा पळय हो स्टाफ, हेका जवळ जवळ आमी 1.5 वर्सां आमी पळोवन आमी हें केलें, आनी तेगेलो जो कॉन्ट्रॅक्टर आसा पळय मेन तो सुशेगाद हांगा ऑनलायनीचे पयशे चोरून खायता हांगा, कळ्ळें तुका? तो सुशेगाद आनी हेगेली दादागिरी पळय आतां कशी जाली ती। हे आमगे गांवचे म्हणून आमी पाशेस काडून वगया। आतां ऑर्डर येयल्या ती कसली येयल्या फॉरेस्टाची? जी ऑर्डर काडल्या ते DCFान ऑर्डर काडलेली आसा, जो सीजन आसा तो जीप सफारीचो तो चालू म्हणून, तो ऑनलायन चालू म्हणून हे गेलीच ऑनलायन फाल्यां आमी ऑनलायन आमी करूं शकना। आतां आमगे वेबसायट आसा ती तेजे कडेन आसा, GTDCची ऑर्डर ना, GTDCची ऑर्डर दाखय म्हणलें ताका, इतलेंच आमची मागणी। मजगती GTDCन ऑफलायन टॅक्सी सेवा दिवपाक परवानगी दिल्ल्यान
सांजे टॅक्सी चालकांमदी जल्लोष पळोवपाक मेळ्ळो. आयकात दूधसागर टूर ऑपरेटर असोसिएशनाच्या अध्यक्ष. आमचे लिडर हांगा आसा तेंच्यांनी आमकां ऑफलायन करून आयज टुरिजमाक सुरवात केल्ली आसा. हांव दूधसागर आजाक नमन करून आमचो जो टुरिजम आसा तो बरो भरभराटान जावचो अशें हांव देवा लागीं मागता. आनी कसल्योच आडमेळी हांगा येनासतना आमगेलो हो टुरिजम आसा तो शांतपणेन बरे भशेन जावचो. पयशे कलेक्शन जातले. पयशे कलेक्शन जो आसा तो आमच्या कावंटरार आसतले. आनी जो कितें आतां ऑफलायनीक हें दिल्लो आसा आमकां थंय GTDC बीन एक वॉच करपा लागून कित्याक थोडो तेंकाय बीन हें दिला GTDC पळयतले वॉच करून. पळय हेजेर आयच्या दिसा आमकां ऑफलायन दिल्ले आसा. सरकारान समज आयज रातयां भितर समज आमकां हेले आनी मिटींग जर घडोवन हाडली आनी त्या रातयां भितर जर आमची वेबसायट आमकां दिली आनी तेजे नंतर मागीर आमगे वेबसायटीचेर घेवन जर चलोवपा येयलें आमी समर्थ आमी फाल्यांच्यान सुद्दां आमी चालू करपा रेडी आहा. तुमकां दिसता की आतां म्हाजे दृश्टीन आमकां टोटल सक्सेस मेळ्ळो ना. ऑफलायन हे सक्सेस न्हू. आमची वेबसायट आमकां मेळपा जायी. जो GTDCन जो एग्रीमेंट केल्लो आसा तो एग्रीमेंट कॅन्सल जावपा जायो तेन्नाच आमकां यश मेळटलें. आनी अशें कांय जायना. थोडीफार आमकां यश मेळ्ळें आसा आनी हे सगळ्याच्या आधाराचेर आमकां हो यश मेळ्ळो आसा. पॅलिटिव्ह केअर युनिटाक गोंयभरच्यान प्रायमरी हेल्थ सेंटरांनी घालतले. गोंयच्या हजारांनी कॅन्सर पेशंटांक ताचो लाव जातलो. गोंयांत पॅलिटिव्ह केअर पॉलिसी सक्सेसफूल करून दाखयतलोच असो आत्मविश्वास भलायकी मंत्र्यान उक्तायलो. आपणाक ज्यो सुविधा मेळ्ळ्यो त्यो म्हज्या गरीब भावा भयणींक सोंपेपणीन मेळच्यो हाची लागणूक दवरतलो अशें राणेन सांगलें. हालींच भलायकी मंत्री विश्वजीत राणेन गोवा स्टेट पॉलिटिव्ह केअर पॉलिसी हाडून गोंयांतल्या कॅन्सर आनी जाणट्या पिडेस्त पेशंटांची काळजी घेवपा दिश्टीन वाटचाल सुरू केल्या. ही पॉलिसी आपणावपी गोंय हे भारतात 5वें राज्य जावन रावला. हो उपक्रम सिप्ला फाउंडेशन आनी पेलियम इंडियाचे मजतीन सुरू केला. कॅन्सर आशिल्ले आनी कॅन्सर नाशिल्ल्यांची जतनाय घेतात. आपणे स्वता जे भोगला ते भोगला. हेरांक कॅन्सरा वेळार सोंपेपणान उपचार मेळपाक जाय ह्या हेतानच हे धोरण गोंयांत हाडिल्ल्याचे राणेन मिडियाक सांगले. 8 ते 10 हजार आमचे पॅलिटिव्ह केअर गरजेचे आमचे पेशंट आयज तांकां मदत जातली. आमी युनिटार डिफी डेन्सिटी फाउंडेशन आनी तेव्हा फार्मास्युटिकल्स आमी हे सगळ्यां बरोबर आमी टायप केल्ले आसा. प्रत्येक PHC पॅलिटिव्ह बेड्स आसतले. आमकां स्केल एट द गोवा लेवल तुमकां खबर आहा जाणटे लोक जेन्ना घरा आसता दुयेंस आसलेले लोकांचे हांव उलयता तेन्ना तांकां केअर योग्य तरेचे केअर गावंक जाय. देशांत गोवा पयलें राज्य आसतलें की ह्या तरेचे पॅलिटिव्ह केअर पॉलिसी आनी ह्या तरेचे सिस्टम आमी जाग्यार घालतले. तुमीच आयकलें भाशण. तुमीच सांगलें. म्हाज्या मनान कितें तें सांगलें. म्हाजे स्वताचे आईक कॅन्सर आहा. हांव पळयता की म्हाका कितलो त्रास जाता तो. ते लोकांक त्रास जावं न्हय म्हणून सरकारान काम करपाक जाय. आनी ही सिस्टम यशस्वी सिस्टम करून दाखोवपाचें काम देशाचे प्रधानमंत्रीचे आशिर्वाद आनी गोंय राज्यान म्हाजो मुख्यमंत्री प्रमोद सावंतांच्या सहकार्यान हे आमकां यश गावतलें. यश गावतलेंच ताजो विशय ना पूण काम करपाक जाय ते यश गावपाक. गोंयचो आदलो मुख्यमंत्री मनोहर पर्रीकाराक कॅन्सर जाल्लो. ताचे दुखणें आपणें पळयलां. आपले आवयचें दुख्ख पळयलां. स्वता अणभव घेतला. म्हाका जे सोंपेपणी मेळना ते गरिबांक मेळप मुश्कील आसलें पूण तांचें दुख्ख आनी तांची दूख कमी करपाच्या हेतान आपणे गोंयांत ही सेवा सुरू करपाचो निश्चय केला अशें भलायकी मंत्र्यान सांगलें. Yeah, of course, because I was the only one who met him in New York when actually this happened. And then I realized, what it is, what life is. Life is so uncertain. And then when he was told that there is nothing beyond that, then I realized there was silence. He sat over a cup, I was having a cup of coffee. But you see the pain. I have my mother who is suffering from cancer. I see my own pain. I saw his pain. I've seen his suffering. And people of Goa have a government in place which cares for the people. And we will live up to the expectation of the people of the state of Goa. And the Prime Minister's vision that every strata of society, every poor person, rich person, whoever it is, everybody must get that care. And when we talk about palliative care, it is in depth I went to talk about palliative care today because it is something that I am going through on a daily basis. And what I can afford to do, my poor brothers and sisters cannot get that type of system. That system has to be put up and vertical has to be put up by the state and we will put it up. Sir, cancer hospital केन्ना करून जातले? जातले टायमार जातले. इलेक्शनाचे पयलीं टाटा मेमोरियल बरोबर जावन प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हातानूच उद्घाटन. तुये पेडण्या 140 कोटींचे हॉस्पिटल उबें जालां. तेका कितलीशीच वर्सां जाली पूण अजून तें दुयेंती खातीर उक्तें केलेंच ना.
त्याच्या भविष्याचो प्रश्न मिडियान भलायकी मंत्र्याक परतून केलो. ताचेर जाप दितना हें हॉस्पिटल सुरू करपाक कळाव जाला हें ताणें मानून घेतलें. आतां हें हॉस्पिटल सगळे साधन सुविधांनी सज्ज करूनच ताचें उक्तावण करतले, राणीन सांगलें. हांवें ऑलरेडी ते कॉम्प्रिहेन्सीव प्रपोजल करून PHDंतल्यान आमी ऑलरेडी फायनान्साक धाडून दिले आनी मुख्यमंत्री कडेन पावतले प्रपोजल. हेजे नंतर चर्चा जातली. आमकां हॉस्पिटल आमी टेक ओवर आमी करतले जेन्ना आमकां सगळे मशीन आनी सगळें आमकां गांवूक जाय, मुख्यमंत्रीन अश्युरन्स दिल्ले आसा आमकां ते करून दितले. आमकां हॉस्पिटल जें करूंक जाय म्हणजे पेडणे तालुक्याक फुडल्या 20 वर्सां हॉस्पिटलाची गरज पडची ना, त्या दर्जेचें हॉस्पिटल आमकां जाय. ते जाल्यारूच आमी तें उद्घाटन करूं शकता. बेश्टें उद्घाटन करून जावचें ना. आनी मुख्यमंत्री सहकार्य करता. सगळ्या गोश्टी मातसो वेळ लागला पूण सुंदर हॉस्पिटल आनी योग्य तें हॉस्पिटल. आतां कोणी जर आतां रेप्रेजेंटेशन दिलें बट नॅचरल न्ही दॅट वी हॅव टू कंप्लीट इट इन अ पर्टिक्युलर मॅनर. आय हॅव द फूल सपोर्ट ऑफ द चीफ मिनिस्टर बट सेम टायम आय हॅव गिवन द कॉम्प्रिहेन्सीव प्रपोजल टू चीफ. आय हॅव टोल्ड हिम टुडे आय एम सेंडिंग इट टू हिम. आमकां कितें स्टाफ लागता, कसली फेसिलिटीज आमी थंय करतली, कसली सॅटेलायट OPDs थंय आसतल्यो. इतले 140 कोटीचें हॉस्पिटल बांदून थंय सर्जरी जर जावंक ना जाल्यार फायदो कितें हॉस्पिटलाचें. आमकां हॉस्पिटल ह्या तरेचें जाय जे खंय सगळे गोश्टी त्या हॉस्पिटलान उपलब्ध जातल्यो, म्हणजे म्हापशा पासून बी लोकांनी वचपाची गरज पडची ना. यू हॅव टू लूक एट इट लायक दीस. यू आर इन्वेस्टींग इन द फ्युचर. यू आर इन्वेस्टींग इन अ हॉस्पिटल दॅट इज गोइंग टू बी द फास्टस्ट ग्रोईंग तालुका इन द स्टेट with the aviation and everything coming there, and all activities coming there. You have got that electronic city also is coming there. Then you have the airport coming there. You must understand is that you have to build the infrastructure inside that hospital that people don't have to move out of that hospital. So whatever way we need it, the state government has to apply its mind. We have already put the doctors on the job, prepared a comprehensive proposal, and we have sent it. We need those doctors. We need those hands to run those machines. And I'm sure the Chief Minister will make sure that we will have all these facilities in place before we hand it over to the people of Pedne. दिवचल पोलीस स्टेशनाच्या अधिकार क्षेत्रात मंगळारा 2 वेगवेगळ्यो हिंसक घडणुको घडल्यो. एक उसप गांवांतल्या भावांची झगडी आणि दुसरी साखळेचे सांचलेचे अपहरण करून मारपीट केल्ल्याचो आरोप. लाटंबारसे पंचायत वाठारांतल्या उसप गांवांत भावा भितर झगडी जावन तांचें रुपांतर गंभीर हल्ल्यांत जालें. पुलिसांच्या अहवाला प्रमाण श्रीकृष्णा आनी दीपक शिरोडकर ह्या दोनी भावां मदलो वाद हिंसक जालो. ह्या वादांत श्रीकृष्णान ताचो भाव दीपकाचेर लोखंडाचे वस्तून हल्लो करून गंभीर जखमी केलो असो आरोप आसा. पुलिसांनी श्रीकृष्ण शिरोडकर ह्या आरोप्याक अटक केलो. पहिली घटना आसा ती म्हटल्यार लाटांबारसे पंचायतीन उसप गांव जो ह्या उसप गांवांत 2 भावांच्या मदीं झगडी जाली आनी एका भावान दुसऱ्या भावाचेर लोखंडाच्या प्लेटीन वार केलो आनी ताका जखमी केल्लो आसा. त्या भावाचेर उपचार केलो. जी म्हायती मेळटा ह्या केसीन ती अशी म्हटल्यार उसप गांवांत 2 भाव श्रीकृष्ण शिरोडकर आनी दीपक शिरोडकर ह्या 2 भावां मदीं झगडी जाली. झगडीचें कारण अजून कळोंक ना पूण झगडी जाली आनी ह्या दोगांच्या झगडीचें रुपांतर जें आसा तें व्हडल्या मारामारीन जालें आनी ह्या श्रीकृष्ण शिरोडकरांनी दीपक शिरोडकर जो आपलो भाव आसा तेचेर लोखंडी प्लेटीन हे तकलेर वार केल्लो आसा. तो जखमी आसा आनी हॉस्पिटलांत सद्या उपचार घेता. श्रीकृष्ण शिरोडकराक पुलिसांनी अरेस्ट करून कस्टडीन घेतलेलो आसा. तांकां फाल्यां जे आसा ते कोर्टा फुड्यान हाजीर केले वतले. दुसऱ्या प्रकरणात सावर्डेच्या आदित्य वाडकर नावाच्या तरणाट्यान साखळेचे सांत पिरायेचे चलयेचे अपहरण करून ताका मारपीट केल्ल्याचो आरोपा वयल्यान अटक केलो. चलयेच्या भावान दाखल केल्ले कागाळी प्रमाण आदित्यान बळजबरीन तिच्या कॉलेजी भायल्यान आपले दुचाकीचेर व्हरोन पिसोल्ले गांवांतले निर्जन सुवातीचेर व्हरोन बांदून दवरली, मारपीट केली आनी जिवेशी मारपाची धमकी दिली असो आरोप आसा. पुलिसांनी आरोपीक 2 दिसाचे कस्टडीत दवरला. दुसरी गजाल जी आसा ती साखळे वाठारांतल्या साखळे वाठारांत एक PG रावपी चली जे साखळेंतल्याच एका कॉलेजीन शिकताले ताका सावर्डेच्या एका भुरग्यान कॉलेजी भायर आपोवन व्हेले पिसुल्ल्या ह्या जाग्यार आनी पिसुल्ल्या कोण ना अशा जाग्याचेर व्हेले ताका बांदून दवरले, ताका मारले आनी ताका जिते मारतलो अशी धमकी दिली अशी म्हायती कळटा. ही जी म्हायती आहा ती आमकां पुलीस स्टेशनान सद्या मेळिल्ली आसा आनी ह्या म्हायतीनुसार हो भुरगो सावर्ड्याचो आनी सावर्ड्यासून हांगासर येयल्लो आनी ते चली जी आसा ते सावर्ड्याचे ते हांगा PG म्हणून रावताले आनी कॉलेजीन शिकताले. त्या चेडवाक तिणें आपयले की पिसुल्ल्या गेली तेंच्या मदीं कितें जालें कितें झगडी जाली ती अजून प्रॉपर इन्फो मेळोंक ना. पूण जी झगडी जाली तेतून त्या चलयेक बांदून दवरले आनी ताका मारले आनी ताका
जितो मारता अशी धमकी दिल्या अशी कंप्लेंट जी आहा ती रजिस्टर जाल्ली आहा. त्या भुरग्याकूय पुलिसांनी रजिस्टर्ड कस्टडीन घेतलेले आसा. 2 दिसाचो रिमांड ताका दिल्लो आसा आनी ताका फाल्यां कोर्टान हाजीर करतले आनी फुडली जी अपडेट आसा ती आमकां मेळटली. दिव्यांग भाव हे समाजा वयले वजें न्हू, ते आमच्या राष्ट्राची उर्बा जावन आसात, दोतोर मुख्यमंत्री प्रमोद सावंतान म्हटलें. पणजे इंटरनॅशनल पर्पल फेस्ताच्या निकतेच उक्तावण जाल्ले त्या वेळार तांणी ही उतरां काडली. पणजे जाल्ल्या ह्या सुवाळ्यात केंद्रीय समाज कल्याण मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार, राज्यमंत्री रामदास आठवले, समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय आनी हेरांची उपस्थिती आसली. दिव्यांगां खातीरच्या उपक्रमांक लागून दिव्यांगांक फकत सुविधा न्हय तर आत्मसन्मान आनी आत्मनिर्भरतेची जाणविका मेळटली अशें ताणें फुडें म्हटलें. ह्या फेस्तांत भारतांतल्या वेगवेगळ्या राज्यांतले दिव्यांग विद्यार्थी, आप वावुरपी संस्था आनी प्रतिनिधी वांटेकार जाले. आज तीसरा इंटरनेशनल पर्पल फेस्टिवल यहाँ सेलिब्रेट होते हुए मुझे बहुत ही अच्छा लगा कि डिसेबिलिटी में जितने सारे रोल मॉडल्स हैं वो सभी रोल मॉडल्स आज स्टेज पे हैं. उनके लिए जोरदार तालियां देने की जरूरत है. दिव्यांग होते हुए भी खुद को साबित करना ये कोई कम बात नहीं, ये कोई कम बात नहीं है. यानी खुद को साबित करने के लिए उन्होंने जो प्रयास किया है ये बहुत बड़ी उन्होंने कोशिश की है और उनके लिए मैं गोवा सरकार की तरफ से उनका बहुत बहुत अभिनंदन करता हूँ. इनके पेरेंट्स, इनके गाइड, इनके टीचर्स, इनका भी मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूँ. इंटरनेशनल पर्पल फेस्टिवल के लेवल पे जो डिसेबिलिटी कमिश्नर का उनका जो कॉन्फ्रेंस यहाँ पे हो रहा है, उनके डिफरेंट इश्यूज यहाँ पे जो डिस्कस कर रहे हैं, फ्यूचर ये सभी इश्यूज यानी नेशनल और इंटरनेशनल लेवल पे जो पेपर सबमिट करेंगे द डिफरेंट स्टेट गवर्नमेंट और नेशनल गवर्नमेंट के लिए मुझे लगता है ये बहुत ही इम्पोर्टेंट बात है. और इन फ्यूचर उनकी जो सबमिशंस हैं वो सबमिशंस हम सब लोग इम्प्लीमेंट करेंगे और इंक्लूसिविटी के लिए ये सबमिशन बहुत ज़्यादा इम्पोर्टेंट रहेगी. 2014 के बाद पहली बार यानी द पर्सन विद द स्पेशल डिसेबिलिटी, इनके लिए दिव्यांगजन ये जो वर्ड माननीय मोदी जी ने दिया, दैट इटसेल्फ शोज द इंक्लूसिविटी. उनके लिए करना ये मोदी जी का एक ध्यास था, उनका एक जो प्रयास था. उन्होंने प्रधानमंत्री दिव्यांशु केंद्र जो हर एक स्टेट में स्टार्ट किया, उसी प्रधानमंत्री दिव्यांशु केंद्र से जितने सारे डिसेबिलिटी इक्विपमेंट हो या जितने सारे उनको स्किल लेवल के ट्रेनिंग हो, वही दिव्यांशु केंद्र की तरफ से सभी लोगों को दी जा रही है. इस इंटरनेशनल पर्पल फेस्टिवल के बाद ही गोवा में हम प्रधानमंत्री दिव्यांशु केंद्र खोल सके और गोवा के हर एक दिव्यांग की तरफ हम वहाँ तक पहुँच सके हैं. मैं हमारे जब पहला सरकार होगा कि पर्सन विद द डिसेबिलिटी ये सेपरेटली डिपार्टमेंट दिव्यांशु लोगों के लिए हम चला रहे हैं और हमारे डिसेबिलिटी कमिश्नर मिस्टर गुरु प्रसाद पावस्कर ये बहुत ही अच्छा काम इस दिव्यांग लोगों के लिए कर रहे हैं. हमारी कोशिश है कि पूरे गोवा के हर एक बीच, हर एक बिल्डिंग यानी उनके लिए फ्रेंडली करे यानी इंक्लूसिविटी करे, इसीलिए हम काम कर रहे हैं. हमारी कोशिश है क्योंकि इंटरनेशनल पर्पल फेस्टिवल आयोजन करने के बाद यानी दिव्यांगजन के प्रति हर एक स्टेट गवर्नमेंट अभी डिफरेंट फेस्टिवल्स करने लगे हैं. हर एक जगह पे इस तरह के फेस्टिवल होने लगे हैं. उनके सारे शॉप्स, उनके सारे जो जितने सारे इक्विपमेंट के शॉप्स हो, एनजीओ के शॉप्स हो, जो लोग यहाँ पे इस तरह के यानी डिफरेंट डिसेबिलिटी में काम करते हैं, वो खास करके गोवा में आए हैं. उनका मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूँ क्योंकि आप लोग जो इतने सालों से विदाउट एनी सपोर्ट जो काम कर रहे थे, आपके लिए सैल्यूट करना जरूरी है. लेकिन नाउ द गवर्नमेंट ऑफ इंडिया, मोदी सरकार बहुत ही अच्छी तरह से जो काम दिव्यांगजनों के लिए कर रहे हैं, तो फिर ज़्यादा से ज़्यादा एनजीओ इस फील्ड में भी आगे आ रहे हैं, एक बहुत बड़ी बात है. म्हापशेचो ओवरऑल सीसीटीव्हीचो एस्टिमेट पालिकेक परवड सारको ना. फंड अरेंज करपाक डिफिकल्ट जाता, देखून फेस बाय फेस कॅमेरा बसोवपाचें काम हातांत घेतले. म्हापशेच्या नगराध्यक्षान अर्थीक असमर्थताय उक्तायल्या. म्हापशा मंसूर एंटरप्राइजीस मुखार अपघात आयज जालो. गोवा पुलीस जीप आनी एके 4 व्हिलरी मदीं टक्कर जाली. कोणाक दुखापत जाली ना, पूण त्या संदर्भात रिपोर्टरांनी नगराध्यक्षाक सीसीटीव्ही कॅमेराचेर प्रश्न केलो.
खास करून हालींच गणेशपुरीत दोतोराच्या घरार पडिल्ल्या दरोड्याचा संदर्भ घेवन हो प्रश्न आसलो. तशें ट्रॅफिकान आमी जॉयंट मिटींग घेता तेन्ना इवन आमी ट्रॅफिक PI प्लस आमी पुलीस इन्स्पेक्टर तांकां आपयल्ले, कावन्सिलरूय आसले आनी ITGचे प्लस आमचे इंजिनियरींग सेक्शनांतले आमी सगळे इंजिनियर. ते प्रमाणे आमी ते लिस्ट आवट केला आनी श्रीपाद भाऊ ज्या तरेन सांगलें की आमकां फेज वायज आमकां फंड करता म्हणून सांगलेलो, त्या प्रमाणे आमी ते आमचे कडेन जो अमावंट आसा पळय तो ओवरऑल जाल्यार तो भरपूर जाल्लो आसा, म्हणून आमी ते फेज वायज घेतली. जी मार्केट एरिया पयली कवर करपा खातीर आमी घेवपाचें आसा आनी तितून तो आमचो 1 CRच्या वयर गेल्लो आसा अमावंट. त्या प्रमाणे आमकां भाऊ कडेन ते कशें आमकां वर्कआवट जातलें, प्रोसेस कसो जातलो ते आमचे कडेन उलोवन आमी तो फुडें प्रोसेस करपाचें हितून आसा. मी सद्या गणेशपुरीक इन्सिडंट जाला, ह्या हितून फुडें अशें जावचें न्हू म्हणून अशें कितें म्हणजे गल्ली गल्लीन बीन तशें बीन कितें बसोवपाचें कितें प्लान बीन आसा तुमी केला? एस्टिमेट आमी ओवरऑल जे कावन्सिलरांनी दिल्ले तेजो एस्टिमेट ओवरऑल जाल्लो आसा, ताजो अमावंट खूब आसा, पण इतलो ओवरऑल म्हापशाचो एस्टिमेट जावन इतलो फंडूय आमकां अरेंज करपाक डिफिकल्ट जाता, म्हणून आमी ते फेज वायज घेता. इन फ्युचर थंयसर ज्या जाग्यार जाय त्या प्रमाणे मागीर फुडें इन फ्युचर आमी ते जशें आमचे कडेन फंड आसा त्या प्रमाणे करपाचो आमचो प्रयत्न आसा. कळंगूट वाठारात परवानगी दिल्ल्या वेळा भायर काम करपी सोऱ्याच्या दुकानांचेर दोळे धांपल्यात असो आरोप करून आमदार मायकल लोबोन अबकारी खात्याचेर फोर काडला. कितलीशींच सोऱ्या दुकानां राती उसरा मेरेन उक्ती असतात, ताका लागून एक्सायज विभागाचे नेम तोडले अशें जाता. उपरांत कायदो आनी सुवेवस्थेचे प्रश्न तयार जातात, बेशिस्त घटकांक आकर्शीत करतात आनी थळावे आनी पर्यटक वाठारांनी शांतिकाय इबाडटात अशें मायकलान म्हटलां. आमी परतून आमी लेटरां करीत रावतले टील दीस थिंग डज नॉट कम बॅक टू नॉर्मल. म्हणजे जो तर खंयचे तरी शॉप ओपन आहा सेलिंग लिकर एट दॅट पर्टिक्युलर टायम जाल्यार आमी तेजे फोटो काडून धाडटले, ए बाबा सस्पेंड कर आमी, नाका आमकां. बियॉन्ड दॅट टायम वी डोंट वॉन्ट दीस शॉप्स टू बी ओपन. वी हॅव सीन वॉट इज हॅपनिंग. आमच्या दोळ्यांनी पळयल्लें आमी की ट्युरिस्ट जे आहा हे बरो आसता 10 पासून आनी तेजे उपरांत जे बाटल्यो घेवन रोडाच्या सायडीक बसता, बिचार बसता. अरे बिचार बाटल्यो घेवन कशे पावले? कित्याक 12 शॉपां ओपन आहा, बाटल्योच घेवन थिंगा पावता. थिंगा आहा रेस्टॉरंट आहा न्हू, यू सीट इन रेस्टॉरंट, यू हॅव युअर 1, 2, 3 ड्रिंक्स एंड गो. बियर पिये 1-2 ग्लास तूं वच. कोण पियाना एक्स्ट्रा? जो तर म्हारग आहा न्हू थिंगा, रेट एक्सपेन्सीव आहा. हिंगा बॉटल घेतले, 4 जाण बसले, 2-3 बॉटली काबार, मागीर ते सारखे मॅस करीत वयता बॅक टू देअर रूम. थिंगा झगडी, वाटेर झगडी. सो दीस थिंग शूड नॉट हॅपन. पुलीस हॅव टू बी विजिलंट अँड स्ट्रिक्ट एज फार एज दिस इज कन्सर्न. एक्सायजा कडल्यान वाडून टायमिंग वाडून घेतात पळय तेंचेर आतां ना ते घेता रेस्टॉरंट, नॉट रिटेल शॉप. आय एम हियर टॉकिंग अबाउट रिटेल अँड होलसेल शॉप. They are being kept open till 3 o'clock, 4 o'clock in the morning. Not accepted. Their timing is that 10 o'clock you shut. हे सगळे ट्युरिस्ट जे आहात ते तेंचे कडसून सोरो घेता आनी ते सगळे रोड सायडीक बसता आनी पियेता. Until and unless we do not bring systems in place, nothing is going to work. हांवें सांगलें तुका migrants have increased 10-fold. ट्युरिस्ट जे येता हे मायग्रंट सगळे धाकटुले ढाब्यांनी कामाक लागलेले आहात. ते म्हणटा हे इधर कुछ नहीं होता है, कुछ भी है वो चलता है, अशें जावंक जायना. दे शूड नो दॅट देर इज लॉ. कोणूय येता कितेंय चालू करता, कोणूय येता खंयसरूय पिवंक लागता. हे सगळे वस्तू जाग्यार घालतलो जाल्यार वी वील हॅव टू वर्क टुगेदर. पंचायत, आमदार, लायक मायंडेड पीपल, NGOs, तुम्ही पत्रकार बसून सगळे आमचे वांगडा आमी काम करीत जाल्यार हे सगळे गजाली आमी जाग्यार घालूंक शकतले. मुख्यमंत्री प्रमोद सावंता कडेन हे विशीं आपूण पयलीं चर्चा केली अशें सांगून बेगीनच गरजेची पावलां उबारली ना जाल्यार कायदो आनी सुवेवस्थेचें संकट निर्माण करपी अधिकाऱ्यांक निलंबीत करचें अशें मायकलान मागलां. जेन्ना हांव म्हणटा ट्युरिजम स्टेट, आमी अशें करूंक पारना ते फ्री फॉर ऑल. आमचे रिटेल आउटलेट्स जे आहा तांकां टायमींग आहा 10 o'clock बंद जावपाक. आमी काल सांजचे एक रावंड मारपाक गेले हिंगा आमचेच कॉन्स्टिट्युएन्सीन आनी आमकां हे दिसलें की रिटेल आउटलेट्स which are some are wholesale and some are retail, liquor shops are open till 2 o'clock in the morning, 3 o'clock in the morning. आज सकाळी मुख्यमंत्र्याक फोन केलो हांवें आनी ताका सांगलें की स्ट्रिक्ट मेजर्स आमी घेवचे पडटले म्हणून.
जो रूल आहा ती आमकां थोडी फॉलो करचीच पडटली. आनी हे रिटेल आउटलेट्स ज्यो आहा ह्यो सगळ्यो रेंटाक गेल्ल्यो आहा. आमचे लोकल लोक बिझनेसमॅन तेंच्यांनी ह्यो लिकर आउटलेट्स रेंटाक दिल्या. गोंय सरकार संस्कार आनी संस्कृतीची पारायणां करतात. गोंयांक देवभूमी म्हणटा. ठळकपणान लोकांच्या मनार बिंबोवपाक परशुरामाचो पुतळो सरकारान उबो केला. त्याच पणजेचे मिरामार दर्या देगेर पुलिसांक रायफल सांपडले. पुलिसांनी रबरी डमी रायफल अशें म्हटलें तरी राजधानींतले दर्या देगेर रायफल मेळप ही गजाल पुलिसांक सादुरतायेची शिटकावणी दिवपी म्हणून येता. शुटिंगेत वापरतात ते डमी रायफल अशें पुलिसांनी जरी सांगलें असलें तरी जंय लोक येतात ते दर्यादेगेर एक रायफल सांपडटा आनी पुलीस तें कशे तरेन हाताळटात तेवूय पळयात. हे डमी रबर रायफल असो पयलींच पळोवणेंत तांणी अदमास काडलो खरो, पूण तेंच जर कोणाचेर गोळीबार करून वडयल्लें रायफल आशिल्लें जाल्यार? निरीक्षक मंजुनाथ नायकाचे हजेरेंत उक्त्या हातांनी रायफल कुरवाळपी पुलिसांनी आदी आपल्या हातांचे ठशे दवरले. मिडियाकच न्हय लोकांकय हो प्रश्न पडला, कित्याक तर गुगल AI हेंच रायफल AK-47 वा ताचो मॉडेल अशी म्हायती दिता. AK-47 उदकांत वा चिखलांतय उडयल्यार चलता खंय. प्लास्टिकान रॅप केला ते. इतले नाच्यो खबरो हांगा सोंपता. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवणी ईमेल करात newsprime@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.